आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचारी आता अडचणीत येणार आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले। जळगावच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भात परिपत्रकच काढले। तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 1183 सरकारी कर्मचाऱ्यांची यादी देखील सादर करण्यात आली आहे। या यादीनुसार जळगाव जिल्ह्यातील 7, नंदुरबारच्या 8 आणि धुळ्यातील 6 महिला कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं। मंगेश, खरं तर यापूर्वीच एक मोठी आकडेवारी समोर आलेली होती की सरकारी कर्मचारी कशा पद्धतीने या योजनेचा गैरफायदा घेत आहेत, कशा पद्धतीने त्यांच्याकडनं वसुली केली जाणार आहे आणि कोणती कारवाई होणार आहे। नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीने खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू झाल्यानंतर राज्यातील अनेक महिलांनी जे आहे खरं तर या योजनेचा लाभ घेतलेला आहे। मात्र यामध्ये जवळपास 1183 शासकीय कर्मचारी महिलांनी देखील खरं तर या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे आता ही जी यादी आहे 1183 सरकारी कर्मचाऱ्यांची, महिला कर्मचाऱ्यांची यादी जी आहे ती ग्रामविकास विभागाने जी आहे ती आता संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडे जी आहे ती सुपूर्द करण्यात आली आहे। आणि या यादीद्वारे जे आहे या महिला कर्मचाऱ्यांवरती आता कारवाईचा बडगा जो आहे तो उचलला जाणार आहे। एकंदरीतच शिस्तभंगाची कारवाई जी आहे खरं तर या कर्मचाऱ्यांवरती केली जाणार आहे। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जे आहे 7 महिला कर्मचारी आहेत, त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात 8 कर्मचारी आहेत, तर धुळे जिल्ह्यामध्ये जे आहे 6 महिला कर्मचारी जे आहे यांच्यावरती आता ही शिस्तभंगाची कारवाईची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी सरकारने जे आहे पात्र ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनीच खरं तर या योजनेचा लाभ घ्यावा असं देखील आवाहन केलेलं होतं। मात्र अनेक महिलांनी जे आहे खरं तर निवडणूक काळामध्ये, निवडणुकांच्या पूर्वी खरं तर आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी खरं तर या योजनेसाठी दाखल केलेला होता आणि या योजनेचा लाभ जो आहे तो या महिला घेताना पाहायला मिळाल्या होत्या। मात्र आता ज्या पद्धतीने संपूर्ण अर्जांची छाननी केल्यानंतर जे आहे यामध्ये 1183 शासकीय कर्मचारी महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचं उघडकीस आलं। आणि त्यानंतर जे आता ग्रामविकास विभागाने जे आहे या संबंधी जे आहे शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मंगेश।